जर का एखादी मुलगी आहे जी लग्नाच्या वयामध्ये आलेली आहे, मुलगा निवडताना तिने काय बघितलं पाहिजे की जेणेकरून तिचा संसार आहे हा 100% सुखाचा होईल, याबाबत थोडंसं मार्गदर्शन करावं. काय याच्याबद्दल मार्गदर्शन कुणाला करायचं हा प्रश्न असतो किंवा आहे. मुलगी ही तिच्या भावविश्व तिचं वेगळं आहे. आपण नाही तिला मार्गदर्शन करू शकत. अगदी खरं बोलायचं तर ती जी 20 वर्षापासून 30 वर्षापर्यंत 32 वर्षापर्यंत हल्ली मुलींचं लग्नाची वेळ आहेत. जनरली पूर्वी लग्न 20-21 वर्ष होत असे. अलीकडे जर तुम्ही बघितलं तर 20-21-22 लग्न होतच नाहीयेत. 30-32 पर्यंत ते वयोगट गेलाय मुलींचं लग्न होण्याचा. यामध्ये ना जितकी मुलगी अधिक मोठी वयाने होत जाते किंवा मुलगा सुद्धा तो अधिक कन्फर्म होत जातो आपल्या मतांशी, तो अधिक घट्ट होत जातो विचारधारेशी. ही मी राजकीय तात्विक विचारधारा बोलतच नाहीये, जनरल लाईफस्टाईल विषयी, आईवडिलांच्या मतांविषयी असं बोलतोय मी. तर 18 पूर्वी मुलीचं लग्न 16-17-18 वर्षी व्हायचं, मुलाचं 22-23 वर्षी व्हायची. खऱ्या अर्थाने कोवळ्या वयाबरोबर कोवळी मन असायची, मिक्सिंगला सोपं जातं. आता काय होतं, जसं वय वाढत जातं मुलीचं तिची मतं ठाम होत जातात. मग ती बघा, हे मी याच्यावरून मी चांगले की वाईट ह्या विषयी बोलत नाहीये, नाही तर टीका ती सुरू होईल. पण एखादी मुलगी म्हणते सचिन शेठ मी ना माझ्या नवऱ्याचं नाव नाही लावत, मी माझं माहेरचं नाव लावते, हरकत काहीच नाहीये, वाईट चांगलं म्हणत नाहीये. पण हे बोलणे इतकी मानसिकता झाल्यानंतर तिचं लग्न झालंय ना. ती ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, आणखी शिक्षण घेऊन 28-30 वर्षी लग्न करते. त्यामुळे ना वय जसं वाढतं तसं अपेक्षांच्या ओझ्याखाली स्वतःच्याच ती दबायला लागते.